शिर्डी आणि नाशिकमध्ये मोटरसायकल चोरी करणारा आरोपी जेरबंद करून आरोपीकडून 5,70,000 रुपये किमतीच्या 6 मोटरसायकल नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केल्यात। राहता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे येथील रहिवासी रवींद्र चांदणे यांनी त्यांची होंडा शाईन मोटरसायकल श्री साईबाबा सुपर हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये लावली असता अज्ञात आरोपीने त्यांची मोटरसायकल चोरून नेली। याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। अहिल्यानगर जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्यानं जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथक नेमून गुन्ह्यातील आरोपींची माहिती आणि शोध घेण्याबाबत सूचना मार्गदर्शन करून पथक रवाना केलं। पथकाने संबंधित ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाआधारे गुन्ह्याच्या तपासात आरोपी अनवर शेख याने हा गुन्हा केल्याचं निष्पन्न केलं। तर या आरोपीचा शोध घेत असतानाच बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संबंधित आरोपी राहता तालुक्यातील सावळी विहीर येथे आहे। त्या आधारे आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेऊन त्याचं नावगाव विचारलं असता त्यानं अनवर शेख असं सांगितलं। तर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने 31 डिसेंबर 2024 रोजी श्री साईबाबा शिर्डी सुपर हॉस्पिटल येथून मोटरसायकल चोरी केल्याचं सांगितलं। आरोपीकडे अधिक विचारणा केली असता शिर्डीतील 3 आणि नाशिक जिल्ह्यातून 3 अशा 6 मोटरसायकल त्यानं चोरी केल्याची माहिती देत चोरी केलेल्या मोटरसायकल वैभव हॉटेल सावळी विहीर तालुका राहता येथील पाठीमागील काटवनात ठेवल्याचं सांगितलं। पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन तेथून 5,70,000 रुपये किमतीच्या 6 मोटरसायकली जप्त केल्या। आरोपीस गुन्ह्याच्या तपासकामी शिर्डी पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आलं असून शिर्डी पोलीस गुन्ह्याचा पुढील तपास करतात। तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्णी, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष बमणे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24।